तू का हसतेस? माझी मर्जी. माझी मर्जी म्हणजे मला वाटेल तेव्हा मी हसणार, रडणार आणि हो, खोटंही बोलणार. असं का? का? आजकाल सगळेजण असंच वागतात की. अगदी तुझ्यासारख्या मुली देखील. म्हणजे फोनवर कोणा मुलाला सांगतात की मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही आणि सवडीनं खोटंच बोलतात. हे बघ, तू जर माझ्याबद्दल बोलत असशील ना तर मला थापा मारलेला अजिबात आवडत नाही. मग तू आता बाबांशी जे काही बोललीस ते काय होतं? आता अगं परिस्थितीच तशी होती ना आणि म्हणून खोटं बोलले मी. नाहीतर जगात कारण नसताना कोणीच खोटं बोलत नाही. एक्झॅक्टली. मग तू आता खोटं का बोललीस? अरे का म्हणजे बाबांना काय सांगून टाकायचं होतं की कार्तिकचा फोन होता म्हणून? का नाही, सांगायचंच की. आणि तसंही तुम्ही फक्त मित्रच आहात ना, राईट? आणि याच बेसवरती तुम्ही फोनवरती बोलता. का मग तुझ्या मनात काही वेगळंय? छे छे, असं काहीच नाहीये. बाबांना जर खरं सांगितलं असतं ना तर त्यांना वाटलं असतं की काही बिघडलं नसतं. तुझ्या मनातलं जे काही आहे ते बाबांना सांगितलं असतंस ना तरी काहीही फरक पडला नसता. हे बघ, प्रेमात, युद्धात आणि परीक्षेत सगळं काही माफ असतं असं मी ऐकलंय आणि पाहिलंय. ओ, म्हणजे तू प्रेमात आहेस तर? तू काय वेडी आहेस का? काही काय बोलतेस? गप्प बस ना. कारण आता इथे कुठलं युद्धही सुरू नाहीये आणि तुझ्या परीक्षेला बराच वेळ आहे. तेव्हा हे प्रेमच आहे. नाही, असं काहीच नाहीये. मी खरंच खोटं बोलले का? पण नक्की कोणाच्या बाजूने खरं किंवा खोटं बोलावं? मी नक्की वाहवत तर जात नाहीये ना?